तुमचं काय आहे काय याच्यात विषयात काय म्हणणं आहे? काही नाही, आजचं हेच मत आहे का ऐन वेळच्या विषयात कोणाला काही सांगायचे का बोलायचे का आज याच विषयावर एक नंबरचा विषय जो होता विकसक निवडीचा तो झाला. ऐन वेळेच्या विषयामध्ये तुम्हाला काही कोणाला काही मांडायचं आहे कोणता विषय? अध्यक्षांच्या परवानगीने जर नसेल कोणाचं काय तर अध्यक्षांच्या व सर्व सभासदांच्या संमतीने सदर सभा संपली असे घोषित करण्यात येत आहे. ह्याचा रिझल्ट हां बोला. आता ह्याच्यामध्ये 5-7 लोक अशी आहेत, हां बोला बोला. त्यांना ऐकायला येत बर नाही. त्यामध्ये 5-7 लोक अशी आहेत की त्या लेडीजच आहेत. लेडीजच्या मागामध्ये कोणाला 2 मुलं आहेत, कोणाला 1 आहे किंवा काय आहे. त्यांचा जो आता गॅरंटी हे आम्ही सुद्धा आमची देऊ शकत नाही. तर ही जी प्रॉपर्टी आहे ती त्यामध्ये त्या मुलाच्या नावावर यावं ही माझी अपेक्षा आहे. नाही तो तुमचा विषय राहिला. तो माझा विषय आहे की काय कसा राहिला. त्यानंतर आता तुम्हाला जर 2 मुलं असतील नाही एकच आहे. एक मुलगा असेल तर मुलाच्या ऑटोमॅटिक तुमच्या नावावर जाणार आहे ना तो मुलाच्या नावावर. आपण तुम्ही वारस आहात आत्ता, हो आत्ता आहे. नंतर तुमच्या नंतर ते वारस हक्काने त्यांच्याकडे जाणार आहे. अहो वारस हक्काने त्यांच्याकडे जाणार आहे पण रजिस्ट्रेशन जे आहे का नाही त्याला पैसा खर्च होतोय ना. नाही ना, त्याचा हे बघा वारस नोंदीचा विषय हा. नोंद जी आहे हो ती जी काही रितसर शासनाची काय असेल हो, तुम्हाला ते करावंच लागणार आहे. पण ती आता केली तर चालेल का असं माझं म्हणणं करू आहे. शकता ना. हे तुमचा चालेल. विषय राहिला तो तुमच्या घराचा विषय आहे. हा तुम्हाला आता तुम्हाला तुमच्या नावावर ठेवायचंय की तुमच्या मुलाच्या मुलाच्या नावावर? नावावर करायचं. हा तुमचा विषय हा तो इथं नाही. मग वकिलाला काय सांगावं नाही. नाही. नाही तुम्ही काय करा त्याबाबत मी नाही सांगू शकत. नाही वकिलाचा सल्ला घ्यायचा. हा? सोसायटीला भेटा. सोसायटी सांगेल तुम्हाला त्यांना सभासद नाही करायचं. मी जाऊन आलेले त्यांनी रजिस्ट्रेशन फी 1.5 लाख रुपये सांगितलेले. मी ते चौकशी केलेली आहे सगळी वकिलामार्फत. जे प्राधिकरणाचं नगरपालिकेचं आहे 75 रुपयाचा रजिस्ट्रेशन स्टॅम्प आहे. 20,000 रुपये त्यांचे आणि 25,000 रुपये डेव्हलपमेंट हे इकडे तिकडे फिरवायचे. असा 1.5 लाख रुपये खर्च केला. त्या खर्चामध्ये त्या मुलाचं नाव टाकता येईल का? हा विषय मुळात आमचा नाही. बरं मग हा पण प्राधिकरण वेगळं, प्राधिकरणाचा विषय किंवा तुमच्या वारस संदर्भाचा विषय आहे. वारस हे कार्यालय वेगळं, बरं. आमचं कार्यालय वेगळं. ह्या कार्यालयाच्या अंतर्गत जर तुमचं सहसभासद किंवा काही विषय असेल हां. तर त्या संदर्भात आपण तुमच्या संस्थेला सांगू शकतो. बरं आता हे तुमचं आत्ता तुमच्या मुलाला वारस म्हणून लावायचंय हो आणि त्याच्यासाठी येणारा काय असेल तुमचा तिकडला खर्च हां. किंवा ह्याच्या संदर्भात मी नाही सांगू शकत आता. नाही तुम्ही सांगू शकत नाही. जो खर्च 1.5 लाख रुपये आहे तो केल्यानंतर प्राधिकरणात नोंद होईल का? का नाही होणार होणार का? मग तुमचं जर ते तुम्ही तेवढी सगळी प्रोसेस पूर्ण करताय हो. प्राधिकरण तुमच्या मुलाचं नाव का नाही लावणार? पण ते परत 4 मुली आहेत. नाही मग हे तुमचं ते- सक्सेशन सर्टिफिकेटचा विषय आला. हा मग मी ते ते म्हणते. कोर्टाकडनं होणार मग तुमचं वकिलाकडून होणार. कोर्ट अख्खा सोडपत्र त्यांच्याकडून कोर्टाकडून घ्यावा लागेल. तो विषय तुमचा तुमच्या घरातला विषय आहे. हां. त्यामुळे ती तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. त्याच्यात आता तुम्हाला या ठिकाणी मीटिंग मध्ये नाही सांगू. विचारलं तुम्ही आहे. नाही तसं मी तुम्हाला सांगू शकतो पण मीटिंग संपल्यानंतर मीटिंग मध्ये तो विषय घेतला जाणार. ठीक आणखी कोणाला काय बोल हा अजून कोणाचा काय विषय आहे का ह्याचा आज किती काही वगैरे माझी मेमरी मस्त परफेक्ट आहे असं पाहिजे प्रोसिजर प्रत्येक बोलायचं
रिझल्ट डिक्लेअर करताना पूर्ण म्हणतो त्याचं आपल्याकडे राहणार केलं डिक्लेअर ऑलरेडी केलं तरी तारीख आजची आता तुमच्या परीक्षेची सही करायची. हां मग शिक्का पण घेऊ का हा ते सगळं टाकायचं इथं तुमचं नाव वगैरे ते सगळं टाकायचं वरती तारीख वगैरे सगळं टाकायचं बरं हां भरून घ्यायचं पहिलं सगळं हा, हा. इथं तुमचं नाव टाका अध्यक्ष इथे टाकू का साईन करा वरती उपस्थित असणारे सगळे सभासद वगैरे सगळ्यांचे जसं नोटरी पुढं आपण शपथविधी घेतो ते तीच पद्धती नाही ठीक आहे हां शपथविधी आहे का इकडून चालू आहे ना म्हणजे नोटरी करणं का आपण घेतो शपथविधी म्हणजे जवळ तीच हे हो त्याप्रमाणेच तीच पद्धत. म्हणजे ह्याला चॅलेंज करता येणार नाही. हे दोघांचे पण घ्या त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही तुमच्या याच्यावर मी एकदा वाचून दाखवतो सगळ्यांना हां श्री सदन सहकारी रचना संस्था मर्यादा अक्कुर्डी पुणे या संस्थेच्या दिनांक 12/10/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता विशेष सभा खालील विषयाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली. सदर सभेस मान्य उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर 6 यांचे कार्यालयामार्फत श्री बाळकृष्ण घुगे सहाय्यक सहकारी अधिकारी यांची नियुक्ती दिनांक 6/10/2025 रोजीच्या पत्रान्वये केली. सदर पत्राच्या अनुषंगाने श्री घुगे बाळकृष्ण यांनी सदर सभेचे कामकाज सुरू केले. प्रथम सभेचे अध्यक्ष निवड श्री गुलाबराव सोनवणे यांची सदर सभेच्या अध्यक्षपदी सर्वांच्या संमतीने निवड करण्यात आली. त्यास सूचक श्री विलास गर्जे अनुमोदक श्री अशोक थोरात. तदनंतर कामकाज सुरू होऊन सर्व सभासदांसमोर अध्यक्ष यांनी संस्थेची पार्श्वभूमी वाचून दाखवली. त्यानंतर संस्थेचे त्यांचे सभेच्या विषयानुसार काम सुरू केले. विषय 1 विकसक निवड श्री घुगे यांनी संस्थेकडे प्राप्त 2 विकसकाच्या तुलनात्मक तक्ते सभासदांना वाचून दाखवले. त्यानंतर सदर शंकेश्वर ग्रुप व स्वराज ग्रुप यांचेपैकी 1 विकसकाची निवड व्हिडिओ कॅमेरासमोर करण्याकरता प्रक्रिया सुरू करण्यात आली. विकसकाचे नाव सभासदाची पसंती याप्रमाणे काम सुरू केले. त्यामध्ये फ्लॅट क्रमांक शंकेश्वर बिल्डर त्यांचे नाव म्हणजे फ्लॅट धारकाचे नाव शंकेश्वर बिल्डर स्वराज ग्रुप यानुसार ज्यांनी मतदान केलं त्यानुसार ते घेतलं. आणि त्यानंतर येणेप्रमाणे सर्व सभासदांनी 2 विकसकापैकी व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर त्यांची पसंती व नापसंती दर्शवून मतदान केले. त्यामध्ये 1 संकेश्वर बिल्डर यांना एकूण 18 सभासदांपैकी 15 सभासदांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर स्वराज बिल्डर यांना एकूण 18 सभासदांपैकी 3 सभासदांनी पसंती दर्शवली आहे. सर्व उपस्थित सभासद व सभेचे अध्यक्ष यांचे सहमतीने वरील विकसक निवड करण्यात आली. फ्लॅट क्रमांक 17 आणि 12 यांचेबाबत जे सहसभासद आहेत त्यांच्याबाबत स्वाक्षरी करणारे यांनी नमूद केलेवरून त्यांचे मत घेण्यात आले आहे. त्यांनी त्यांचे कागदपत्र सादर करावीत. त्यांनी कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे मत ग्राह्य धरता येणार नाही. सबब सदर विषयाबाबतचा निर्णय अध्यक्षांच्या परवानगीने संपला असे नमूद केले. तसेच सर्व विषयावर चर्चा करून अध्यक्षाच्या परवानगीने व सर्व सभासदांच्या परवानगीने सदर सभेचे कामकाज संपल्याचे घोषित केले. BS घुगे आणि जे अध्यक्ष आहेत सोनवणे यांच्या सह्या. सांगितलं की 15 18पैकी मला आणि स्वराजचे 18पैकी 3. आता या ठिकाणी जे आपण प्रोसिडिंग केलंय त्या प्रोसिडिंगच्या वरती तुम्ही आता सगळे क्लिअर करून घ्या. विषय कोणता काय ते सगळं टाकून द्या. ह्या 3 पत्राची मला 4 पत्राची हां झेरॉक्स लागेल बरं सोबत घेऊन जाण्याचे. वरचं हे सगळं आता भरून आता घ्या. भरून कोण कोण उपस्थित आहेत ते टाकून घ्या त्याच्याप्रमाणे. ऑलरेडी त्यांचे उपस्थित